श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. सावली तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आज मी तुम्हाला दीप अमावस्येबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अमावस्या माहिती, स्नान, ध्यान, पितरांचे तर्पण, दानधर्म आणि दीपपूजन केले जाते. महाराष्ट्रात आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दिवे धून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. अमावस्या पूजेची माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे. सर्वात पहिले सकाळचे स्नान करावे. पहाटे लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान झाल्यानंतर तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पितरांचे स्मरण व तर्पण करावे. म्हणजेच पितरांच्या शांतीसाठी व तृप्तीसाठी या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि कुश घालून तर्पण किंवा जलदान करावे. ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. दिव्यांची पूजा. घरातील सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ धुवून पाटावर वस्त्र अंथरून ते मांडावे आणि त्यांची पूजा करावी. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा व फुले वाहावी. मनोभावे नमस्कार करावा. अनेक ठिकाणी कणकेचे किंवा पुरणाचे गोड दिवे करण्याची परंपरा आहे किंवा त्याचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे दिव्यांची पूजा केली जाते. देवपूजा करताना घरात देवी देवतांसमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र, काळे तीळ दान करावे. हे अत्यंत शुभकारक मानले जाते. या अमावस्येचे आता तुम्हाला महत्त्व मी सांगणार आहे. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवा प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आध्यात्मिक संदेश मिळतो. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुखसमृद्धीचा सर्वत्र प्रकाश पसरतो. पितृकार्य व पितृदोष निवारणासाठी अमावस्या तिथी उत्तम मानली जाते. आता आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजा विधी. दीपपूजन किंवा दिव्याची अमावस्या ही आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढी अमावस्येला साजरी केली जाते. या सणाला दीप अमावस्या म्हणतात, ज्यामध्ये घरातील सर्व दिवे स्वच्छ करून मनोभावे त्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील पवित्र महिन्याच्या आगमनापूर्वी हा सण पाळला जातो. तर 12 ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी प्रारंभ हा 11 ऑगस्ट रोजी उत्तर रात्री 1:53 आणि अमावस्या तिथी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 होणार आहे. पूजा तर कशी करायची? घरातील पितळ, तांबे, चांदीचे सर्व दिवे समया स्वच्छ घासून पुसून चकचकीत करायचे आहेत. ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्वच्छ पाट आणि चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून रांगोळी काढायची आहे. पाटावर सर्व दिवे ओळीने मांडायचे आहेत. त्यामध्ये तेल, तूप आणि वाती घालून सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षता, फुले, विड्याचे पान, सुपारी, दिव्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन हा मंत्र किंवा शुभं करोती म्हणा. दिव्यांची प्रार्थना किंवा मंत्र. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीपज्योती नमोस्तुते. अशा प्रकारे दिव्याची प्रार्थना करून मंत्र म्हटला जातो. दिव्यांची पूजा का केली जाते? तर तेजाचा सन्मान
दिवा हा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक आरोग्याचे प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून जीवनात प्रकाश आणणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. श्रावण मासारंभ व मांगल्य. आषाढ संपून पवित्र श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात घरोघरी अनेक पूजा अर्चा सुरू होतात व धार्मिक कार्याची सुरुवात दिव्यांच्या पूजनाने केली जाते. अशा प्रकारे नकारात्मक दृष्ट्या काही गोष्टी दूर करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात असणारी ओलसरपणा, कीटक किंवा आजारपण दूर करून घरात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी दीप प्रज्वलन केले जाते. आरोग्य व समृद्धी. दिव्याच्या पूजने घरातील दुःख, दारिद्र्य आणि इडापिडा टळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंधार आणि सकारात्मकता दूर करणे असा या सणाचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांच्या प्रकाशाने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते असा समज आहे. तसेच वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे हा सण पाळला जातो. तर आता मी तुम्हाला दीपामावस्येच्या पूजेची माहिती सांगितलेली आहे. या पूजेला अमावस्येच्या पूजेला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. पिठोरी अमावस्या या दिवशी दिवे किंवा मातृसुखासाठी पूजा करून त्याची मी तुम्हाला एक पारंपरिक कहाणी वाचली जाते ती तुम्हाला आता संक्षिप्त रूपात सांगणार आहे. दीपामावस्येची कहाणी किंवा दिव्यांची कहाणी. आटपाटनगर होतं. तेथे एक राजा होता. तो राजा राज्य करत होता. त्याला एक सून होती. एकदा आषाढ महिन्यात अमावस्या आली आणि त्या दिवशी घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करायची असते. राजाच्या सुनेने सर्व दिवे घासून पुसून उजळवले आणि त्यांना पाटावर मांडले आणि मनोभावे पूजा केली. तिने दिव्यांना नैवेद्य दाखवला आणि प्रार्थना केली की हे दिव्या, आमच्या घरचा अंधार आणि अज्ञान दूर करा आणि आमच्या संसारात प्रकाश राहू दे. दिव्यांच्या पूजेमुळे त्या राजाचे घर आनंदाने आणि तेजाने भरभरून राहिले. दिव्याच्या कृपेने घरात कधीही कशाचीही कमतरता भासली नाही. अशी राजाच्या सुनेवर दिव्यांची कृपा झाली. तशी सर्वांच्या पाठीशी राहू हे 3.5 हाताची कहाणी सुफळ संपूर्ण. तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे दीप अमावस्या साजरी करायची आहे का? तर या दिवशी सूर्यग्रहण एका दिवशी असले तरी दिव्यांची पूजा करायला काहीही हरकत नाही. धार्मिक आणि पंचांगीय जाणकारांच्या मते ग्रहणामुळे अमावस्या तिथी किंवा सणाचा दिवस बदलत नाही. मात्र पूजा करताना काही वेळेची काळजी घेणे गरजेचे आहे. दीपपूजन करताना घ्यायची काळजी. वेळेचे नियम. जर तुमच्या भागात ग्रहणाचा सूतक काळ किंवा प्रत्यक्ष ग्रहण सुरू असेल तर त्यावेळी देवपूजा किंवा दीपपूजन करणे टाळावे. शुभ वेळ. ग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा वेळेच्या आत किंवा ग्रहण पूर्णपणे संपल्यानंतर घराची शुद्धी केल्यानंतर दिव्यांची पूजा करावी. भारतात हे ग्रहण दिसत नसेल तर त्याचे सूतक लागू होत नाही. तर नेहमीच्या नियमानुसार संध्याकाळी तुम्ही आनंदाने दीपपूजन करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.